महाराष्ट्राच्या इतिहासात आपण काका पुतणे, बाप लेक, सख्खे भाऊ, दीर भावजय, चुलत भाऊ, पती पत्नी अशा एकाच घरातून दोन जणांना निवडणूक लढताना आपण पाहिले. काही वेळा अगदी बोटावर मोजता येईल इतक्या मतांनी समोरचा उमेदवार जिंकलाय. यासह सत्ता समीकरण आणि राज्याच्या राजकारणाच्या इतर गोष्टी देखील आपण पाहत आलोय. मात्र तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या आधीपासून म्हणजे 1952 पासून ते आजपर्यंत एकाच घराण्याने एका विधानसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व राखलंय. विशेष करून या राजकीय घराण्याने राज्याला 2 मुख्यमंत्रीपदही देखील दिले आहेत. त्याचाच हा आढावा. नमस्कार, मी हरिचंद्र पवार. तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद म्हटलं की सर्वात आधी नाव येतं ते वसंतराव नाईक यांचं. याच वसंतराव नाईक यांनी 1952 साली पहिल्यांदाच पुसद मतदारसंघावर झेंडा रोवला. सलग 5 टर्म नायकांनी हा मतदारसंघ आपल्याकडे राखला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद विराजमान होण्याचा मान त्यांनी पटकावला. महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री झालेले वसंतराव नाईक यांनी 12 वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. त्यांनी त्या काळातच पहिले महसूल मंत्रीपदही सांभाळलं. वसंतराव नाईक यांच्यानंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी 1978 ते 1990 पर्यंत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 1999 मध्ये ज्यावेळी शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, त्यावेळी सुधाकरराव नाईक यांनी पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जलक्रांतीचे जनक अशी ओळख असलेले सुधाकरराव नाईक पुढे राज्याचे मुख्यमंत्री देखील झालेत. त्यामुळे एकाच कुटुंबातून राज्याला 2 मुख्यमंत्री देणारा पुसद हा पहिलाच मतदारसंघ ठरला. सुधाकरराव नाईक यांनी सलग 4 टर्म पुसदवर वर्चस्व राखल्यानंतर हा मतदारसंघ त्यांचेच बंधू मनोहरराव नाईक यांच्याकडे आला. मनोहरराव नाईक यांनी 1995 साली विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि ते या ठिकाणाहून आमदार झालेत. परंतु 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर नाईक कुटुंबांमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि पक्षांतर देखील झाले. सुधाकरराव नाईक यांनी पुन्हा आमदारकी पटकावली. त्यानंतर पुढे 2004 ते 2014 पर्यंत सलग 3 वेळा या ठिकाणी मनोहर नाईक यांनी या मतदारसंघावर विजय मिळवला. परंतु पुढे नाईक कुटुंबाला बंडखोरीचा सामना करावा लागला. 2019 साली मनोहर नाईक यांचे पुतणे निलेश नाईक यांनी बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी नाईक कुटुंबातच लढाई झाली. मात्र राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईकांनी या ठिकाणी बाजी मारली. मनोहर नाईक यांना ययाती आणि इंद्रनील अशी 2 मुलं. ययाती हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तर इंद्रनील नाईक हे आमदार. राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर इंद्रनील नाईकांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील मनोहरराव नाईक यांनी आपण कोणत्या गटात आहोत ते कधीच स्पष्ट केलेले नाही. परंतु इंद्रनील नाईक यांनी अजित पवार गटात जाताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही, याबद्दल ययाती नाईक यांच्यात नाराजी होती. तर दुसरीकडे 2019 मध्ये आपल्याला डावलून आमदारकीची संधी इंद्रनील नाईक यांना मिळालेले ययाती हे संधीच्या शोधात होते. याच दरम्यान ययाती नाईक यांनी शरद पवार गटातच राहणं पसंत केलं. मात्र शरद पवारांनी त्यांना डावलल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. 2024च्या निवडणुकीत याच मतदारसंघात 2 सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. यात इंद्रनील नाईक यांनी पुसद मतदारसंघातून 90,000 मतांची लीड घेत रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलंय की एकाच कुटुंबानं स्वराज्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुसद मतदारसंघावर सलग 72 वर्ष वर्चस्व आणि सलग 72 वर्ष जिंकण्याचा विक्रम ठेवलाय. पुढे हा विक्रम तुटू शकतो का? आणि महाराष्ट्रात अजूनही असे मतदारसंघ आहेत त्यावर एकाच घराण्यानं वर्चस्व राखलंय ते कोणते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.